हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे 2 तासांचं शांत प्रेम. निशा नेहमीप्रमाणे कॉलेजच्या गेटवर उभी होती. संध्याकाळचं ऊन हलकं होत चाललं होतं. तिच्या चेहऱ्यावर दिवसाचा थकवा दिसत होता, पण मनात मात्र एक वेगळीच धडधड चालू होती. आज आर्यन तिला प्रपोज करणार हे तिला आधीच कळलं होतं. आर्यन शांत, स्थिर, बोलण्यात कमी पण वागण्यात प्रचंड स्पष्ट. कॉलेजमध्ये सगळ्यांना तो आवडायचा, पण निशाला तो विशेष जवळचा होता. गेल्या 6 महिन्यात दोघांमध्ये मैत्री हळूहळू घट्ट होत होती. एकत्र प्रोजेक्ट्स, लायब्ररीतली शांत दुपार, चहा घेताना झालेल्या छोट्या गप्पा, या सगळ्यातून आर्यनचं तिच्याकडे पाहणं खूप काही सांगून जायचं. पण निशा अजून तयार नव्हती. तिचं मन काही महिन्यापासून तुटलेल्या एका नात्याच्या आठवणीत अडकून बसलं होतं. तिला भीती वाटत होती, ती परत दुखावली गेली तर मी त्याला न्याय देऊ शकेन का? त्याच दिवशी कॉलेजमधून घरी जायच्या आधी आर्यन आला. निशा, मला तुझ्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे. तिचा हातात थोडा थरथर झाला, तरीही ती हसली. हो, बोल ना. आर्यनने कोणत्याही फिल्मी स्टाईलशिवाय, कोणत्याही दडपणाशिवाय अगदी साधेपणाने म्हटलं. मला तू आवडतेस, पण तुझ्यावर कोणताही दबाव नको. जे हवं ते सांग. क्षणभर सगळं शांत झालं. वाऱ्यात तिच्या केसांची एक बट हलली. निशाने नजर खाली घेतली. आर्यन, मी नाही म्हणते. हे शब्द तिने खूप प्रयत्न करून म्हटले, स्वतःलाच पटवून म्हटले. आर्यनचा चेहरा क्षणभर स्थिर झाला. डोळ्यातली चमक क्षणभर मंदावली, पण त्याने ताबडतोब मान हलवली. ठीक आहे, तुझ्या निर्णयाचा आदर आहे. आपण दोस्त आहोत आणि तसेच राहू. तो हसण्याचा प्रयत्न करत निघून गेला. निशाला का, कोण जाणे, पण त्याच्या पावलांमध्ये आज एक जडपणा जाणवला. तिला वाटलं हे संपलं, पण खऱ्या कथेची सुरुवात तर आता झाली होती. निशा बसने घरी पोहोचली. घरापाशी उतरून तिने फोन काढला आणि आर्यनला एक छोटा मेसेज टाईप केला. थँक यू आर्यन, तू रागवला नसशील ना? पण तिने तो मेसेज पाठवला नाही, काढून टाकला. तिच्या मनात अपराधीपणाचं मिश्रण आणि रिकामीपणा होता. ती घरात गेली. आईशी नेहमीप्रमाणे बोलली. रात्रीचं जेवण केलं, पण मन मात्र सतत बेचैन होत होतं. काहीतरी अपूर्ण, काहीतरी न सांगितलेलं तिला सतत टोचत होतं. सुमारे 1.5 तासानंतर पाण्याची बाटली घेऊन ती खिडकीत आली. बाहेर पिवळ्या स्ट्रीट लाईटचा प्रकाश रस्त्यावर पडला होता आणि तेव्हा तिची नजर भिरभिरत असताना तिला काहीतरी दिसलं. खांद्यावर पिशवी, हातावर फोन, पण स्क्रीन बंद. तो फक्त उभा. आर्यन. निशाला डोळे दिपल्यासारखं झालं. हा इथे कसा? ती खिडकीला अजून जवळ झुकली. आर्यन तिच्या घराजवळ उभा होता. 2 मिनिट नव्हे, 2 तासाहून अधिक वेळ. वारा होता, पण तो हलतही नव्हता. फक्त रस्त्याकडे पाहत होता, जणू कुणाची वाट पाहत. तीच. तेव्हा तिच्या मनात एक गोष्ट विजेसारखी चमकून गेली. मी नाही म्हणाले तरीही हा माझ्याबद्दल इतका मनापासून काळजी करतो. आर्यन निघून चालू लागला तेव्हा निशाचं हृदय आणखी तुटलं. त्याच्या पावलात दुःख, स्वीकार आणि न बोललेलं प्रेम, या सगळ्यांचं वजन होतं. सकाळी निशा कॉलेजला पोहोचली. आर्यन त्याच्या नेहमीच्या जागेवरच उभा होता. पण आज त्याचा चेहरा हसरा, अधिक शांत आणि जरा लांब वाटत होता. निशा त्याच्यासमोर उभी राहिली. काल तू माझ्या घराजवळ होतास ना? आर्यन एकदम दचकला. हो, म्हणजे मी फक्त तू सुरक्षित गेली ना ते पाहत होतो, बस एवढंच. तुला त्रास द्यायचा नव्हता. त्या क्षणी निशाला जाणवलं, नकार देऊनही ती त्याच्यापासून दूर जाऊ शकली नाही आणि तो नकार मिळूनही तिच्या आयुष्यातून निघून गेला नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलं. आर्यन, त्या रात्री मला वाटलं मी बरोबर निर्णय घेतला,
पण आता समजलं कुणाला प्रेम करायला सांगता येत नाही. पण कुणी आपली एवढी काळजी करतंय हे न ओळखणं ही माझी चूक होती. आर्यन काहीच बोलला नाही. फक्त शांतपणे ऐकत राहिला. निशा पुढे म्हणाली, मला थोडा वेळ हवा आहे. पण जर तू तयार असशील तर आपण पुन्हा एकमेकांना ओळखू शकतो का? नवेपणाने हळूहळू. आर्यनचा चेहरा पहिल्यांदा खरोखर उजळला. त्याने काहीही मोठं बोललं नाही. फक्त एक साधी शांत मान हलवली. आणि त्या शांत होकारात प्रेमाचं वजनही होतं आणि आशेचंही. त्या रात्रीचे 2 तास कोणालाही माहीत नव्हते. ते 2 तास आर्यनने कधी सांगितले नाहीत आणि ते 2 तास विसरण्याची निशामध्ये ताकद नव्हती. कारण त्या 2 तासातच निशाला समजलं होतं, प्रेम म्हणजे नेहमी हो ऐकणं नव्हे. प्रेम म्हणजे नकारानंतरही मनातला चांगुलपणा जपणे. आणि त्या चांगुलपणातूनच त्यांचं नातं नव्याने सुरू झालं. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.